Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईत पोलिसांचं महिला आंदोलकांशी गैरवर्तन, पोलिसांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, रोहित पवार आक्रमक. राजकीय स्वार्थासाठी पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, विरोधकांकडून सोशल मीडियाचा विपर्यास. पोलीस कारवाईच्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप. आंदोलन शांत झाल्यावर एक तरुण उपसवत होता. तरुणाला पकडत असताना मुलगी मध्ये आली. मुंबईतील व्हायरल व्हिडिओवर पोलिसांचं स्पष्टीकरण. वांगचुक यांना मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय उपोषण का सोडलं? संजय राऊतांचा सवाल. उपोषण सोडवून सरकारने श्रेय घेतल्याचाही आरोप. अखेर 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. दरम्यान उपोषण मागे घेतल्यानंतरही सीजेपी आंदोलनावर ठाम. प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका. काँग्रेस जनता पार्टी आणि सरकारची आज दुपारी महत्त्वाची बैठक. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह बैठकीला उपस्थित राहणार. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार का याकडे लक्ष. पेपरफुटीवर कठोर कायदा करण्यासाठी याच अधिवेशनात विधेयक मांडणार. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मसुद्याला मंजुरी देणार. मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय. विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची टीका. विद्यार्थ्यांच्या अंगावर पेलेट गनच्या जखमा. पेलेट गन वापरायला गृहमंत्री अमित शहांनीच मंजुरी दिली असणार. सोनिया गांधींची पोस्ट. केंद्रावर तीव्र शब्दात टीका. दिल्लीतील 17 मेट्रो स्थानकं आजही बंद. राजीव चौक आणि मंडी हाऊस स्थानकात इंटरचेंजची सुविधा. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत मेट्रो स्टेशन बंद. काँग्रेस जनता पार्टीकडून आज देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन. विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन. आरएफ आणि दिल्ली पोलीस मोठ्या संख्येने जंतर मंतरवर. सुरक्षेत मोठी वाढ. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक. पेपरफुटी, शैक्षणिक सुधारणांवरून जे पी नड्डा यांचं आश्वासन. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली. शिक्षण सचिव विनीत जोशींना पदावरून हटवलं. नरेशपाल गंगवार भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून नियुक्त. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे बॉलिवूड आणि क्रीडा जगतात तीव्र पडसाद. सलमान खान, करीना कपूर, नोरा फतेही, वरुण धवनसह सचिन तेंडुलकर, विनेश फोगाट, सानिया मिर्झाकडून संताप व्यक्त. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यार्थ्यांसाठी आज दादरमध्ये राष्ट्रगीत गायन. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दुपारी 4 वाजता तिरंगा फडकणार आणि आदित्य ठाकरेंकडून विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. सीजेपीच्या आंदोलनामुळे पुण्यात रस्ते वाहतुकीत बदल. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार. गणेश रोड, केळकर रोड आणि शिवाजी रोडसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. शिर्डीत चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वाद. साई समाधीवर बसल्याने अभिनेता संजय मिश्रावर ग्रामस्थ संतप्त. पालकमंत्री विखे पाटलांकडून चौकशीचे निर्देश. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा वेढा. नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांना सुट्टी जाहीर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.